आज सकाळी महापालिकेमध्ये एक मेल आला की मेयर कार्यालय इथं बॉम्बस्फोट करण्यात येईल. अशा आशयाचा मेल पाहून त्यांनी आम्हाला महापालिका प्रशासनाने पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट केला आणि त्यानुसार 10:35 वाजता तुमचा सगळा पोलीस बंदोबस्त आणि BDDS म्हणजे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक हे इथं दाखल झालं आणि त्यांनी संपूर्ण या इमारतीची आणि परिसराची पूर्ण तपासणी केली. तर अशा प्रकारचा काही बॉम्बस्फोटासारखी परिस्थिती किंवा तशा प्रकारचे काही वस्तू किंवा काही कुठलं संशयास्पद गोष्टी काय आढळून आलेल्या नाही आहेत. सर, पत्रामध्ये पुणे शहरातले किती लोकेशनचा उल्लेख करण्यात आला होता आणि त्या प्रकरणाचा त्या तपासाचा काय स्टेटस? आता त्याच्यामध्ये एकूण 3 जे घटनास्थळ आहेत किंवा जे ठिकाणं आहेत त्याचा आम्ही अर्थ लावला आहे. म्हणजे आमच्याकडे एकतर मेयर ऑफिस म्हणजे महापालिका हे एक आहे, दुसरं विधान भवन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, परंतु आम्ही पुण्यातलं जे कौन्सिल हॉल आहे तिथंही या संदर्भाने चेकिंग केलेलं आहे. आणि तिसरं आहे मोतीबागेमधलं RSSचं कार्यालय. तर या तिन्ही ठिकाणी आम्ही पूर्णपणे तपासणी केली तर असा कुठेही असा काही प्रकार आढळून आलेला नाही. सर, लेटरच्या खाली नॅशनल खलिस्तान आर्मी म्हणून असा उल्लेख आहे आणि दुसऱ्या बाजूला ऑपरेशन ब्लू स्टारला देखील 42 वर्ष पूर्ण होत आहे. तर या अनुषंगाने सुद्धा काही माहिती आपण गोळा करण्याचा आता आम्ही या संदर्भाने आमचा पूर्ण टीम्स लावलेले आहेत आणि सायबर आमचा विभाग जो आहे त्याच्या मदतीनं या सगळ्या मेलच्या बाबतीत आणि इतर संदर्भाने संपूर्ण आमचा तपास करण्यात येईल. कुठून आला हा मेल, कसा आहे? आता त्या संदर्भाने आमच्या टीम्स वर्क करत आहेत. संपूर्ण आपण त्या तपासामध्ये त्या निष्पन्न झाल्यानंतर आपल्याला नंतर अपडेट्स दिल्या जातील. कशी काळजी घेतली? या संदर्भाने जिथं काय आमची मर्मस्थळ आहेत किंवा जिथं फार सेन्सिटिव्ह ठिकाण आहेत तिथं आम्ही चेकिंग करत असतो. परंतु अशा प्रकारे असं काही कुठे आढळलं किंवा कुणाला काही जाणवलं तर निश्चितपणे आम्हाला कळवलं तर आमचा चांगला प्रतिसाद त्या गोष्टीला राहील.